बालमित्रांनो, पान नंबर 66, धडा 32वा, चतुर बिरबल. एकदा शिवराम आपली गाय घेऊन बाजारात निघाला. हे त्याच गावच्या शंकरने पाहिले. शंकरच्या मनात आले कपट. तो शिवरामच्या मागोमाग चालू लागला. वाटेत त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला. शिवराम ऐकेना. तेव्हा शंकरने त्याला मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला. बिचारा शिवराम राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहकडे तक्रार केली. बादशहाने ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली. शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दरबारात येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलाने शंकरला विचारले, काय रे, ही गाय कुणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे. ते ऐकून बिरबलाने शिवरामला गायीचे नाव विचारले. त्याने हरिणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघही हरिणी म्हणून या गायीला हाक मारा. त्याप्रमाणे ते दोघे 50 पावले दूर गेले. दोघांनीही गायीला हाक मारली. त्याबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली. ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण व खोटा मालक कोण हे समजले. आणखी खात्री करण्याकरिता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा. एक उजव्या बाजूनं, दुसरा डाव्या बाजूनं. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग निघाली. ते पाहिल्याबरोबर बिरबलाने शंकरला दरडावून विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय नेलीस आणि वर खोटं बोलतोस? शंकर काय बोलणार? त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. बिरबलाने शिवरामला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितले आणि शंकरला शिक्षा केली. पहा, एक छानपैकी गोष्ट आपण पाहिली अकबर आणि बिरबलाची. बिरबल कसा चतुर होता, हुशार होता. अकबराच्या दरबारात अशा अनेक गोष्टी घडायच्या, अनेक प्रसंग असायचे. त्यावेळेला बिरबल अशी उत्तर शोधून काढत होता आणि लोकांना न्याय देत होता. हे आपल्याला ह्या गोष्टीतून कळेल की बिरबल किती हुशार होता आणि चतुर होता. आता अशा बिरबलाच्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत आणि बिरबलाची गोष्ट, दुसरी नवीन गोष्ट आपल्याला वर्गामध्ये सांगायची आहे.